हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अपग्रेड्स ऑफलाईन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल. माझं नाव आहे ओमकार आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पायथन फुल स्टॅक डेव्हलपर 6 महिन्यामध्ये कसं बनतात ते. कोणते कोणते फ्रेमवर्क्स आहे, कोणत्या टेक्नॉलॉजीज आहेत जे तुम्हाला पायथन फुल स्टॅक डेव्हलपर बनण्यासाठी गरजेचे आहेत ते आपण बघणार आहोत. आणि ही जर्नी आपण 6 मंथची 7 डिफरंट फेजेसमध्ये डिव्हाईड करूया आणि त्या प्रत्येक फेजवरती अचीव्ह करून आपण आपली जी जर्नी आहे पायथन फुल स्टॅक डेव्हलपरची ती कशी करायची हे बघूया. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा. तर बऱ्याच मुलांना असं वाटतं, की आपण फुल स्टॅक डेव्हलपमेंट तर बनू शकतो. पण नक्की लँग्वेज कोणती? टूल्स कोणते? फ्रेमवर्क्स कोणते वापरायचे? हे त्यांना माहीत नसतं. जर का तुम्ही प्रायमरीली पायथन लँग्वेज ज्यासोबत स्टार्ट केले असणार, तर तुम्ही यूज करू शकता. आज जे मी टूल्स सांगणार आहेत, ते टूल्स पायथन फुल स्टॅक डेव्हलपर बनण्यासाठी. तर चला सुरू करूया. सगळ्यात पहिले फुल स्टॅक डेव्हलपमेंट म्हणजे काय? जेव्हा तुम्ही फ्रंट एंड प्लस बॅक एंड प्लस डेटाबेसला कंबाईन करता, त्यावेळेस तुम्ही फुल स्टॅक बनता. फ्रंट एंड म्हणजे काय? जिथे तुम्ही युजर्स इंटरॅक्ट करू शकता तुमच्या वेबसाईट सोबत, जे तुम्ही क्रिएट करू शकता HTML, CSS, जावास्क्रिप्ट, रिएक्ट सोबत. नंतर बॅक एंड जिथे तुम्ही बिझनेस लॉजिक लिहू शकता, एपीआयज लिहू शकता, ऑथेंटिकेशन करू शकता युजर्सचं, जे की तुम्ही क्रिएट करू शकता पायथन, Django, फास्ट एपीआय, रेस्ट एपीआयच्या थ्रू. आणि डेटाबेस जिथे तुम्ही डेटा ऍक्च्युअली मध्ये टेबल्स, रोज अँड कॉलम्सच्या फॉर्म मध्ये स्टोअर करू शकता. डेटा स्टोरेज, रिट्रीव्हल अँड कॅशिंग हे डेटाबेसचा यूज केस आहे. जिथे तुम्ही यूज करू शकता PostgreSQL, SQLite आणि Redis. तर बाय पायथन फुल स्टॅक. पायथन फुल स्टॅक का बनायचं? सगळ्यात पहिले पायथन बिगिनर फ्रेंडली लँग्वेज आहे. क्लीन, रीडेबल सिंटॅक्स आहे. लर्न कन्सेप्ट विदाउट फायटिंग द लँग्वेज. इंग्लिश जशी तुम्ही बोलता त्याच पद्धतीमध्ये तुम्हाला सिंपल टर्म्समध्ये पायथन लिहू शकता. करेक्ट? मार्केट डिमांड पण खूप जास्त आहे. पायथन इज #1 ऑन GitHub and Stack Overflow. Average salary is $120K. Massive ecosystem, 200 2000 plus uh, packages, AI, web, data, automations, all in one language. सगळेचे सगळे जे पॅकेजेस आहेत तुम्हाला इथे पायथन मध्ये भेटू शकता. वन लँग्वेज ऑल लेस. बॅक एंड डेटाबेसेस किंवा फ्रंट एंड ही कधी कधी तुम्ही पायथन किंवा पायथनच्या फ्रेमवर्क्सच्या मदतीने तुम्ही ते बिल्ड करू शकता. तर फेज वन मध्ये फेज वन मध्ये तुम्ही शिकणार आहात HTML, CSS, जावास्क्रिप्ट. हे आहेत बेसिक वेब फंडामेंटल्स. टार्गेट करा 2 ते 3 वीकसाठी आणि बिल्ड करायचा प्रयत्न करा तुमचा एक पोर्टफोलिओ. HTML5 मध्ये शिकण्यासाठी तुम्ही यूज करू शकता सिमेंटिक टॅग्स, फॉर्म्स अँड इनपुट्स, डॉक्युमेंट स्ट्रक्चर, ऍक्सेसिबिलिटी बेसिक्स. CSS मध्ये बॉक्स मॉडेल काय असतं, फ्लेक्स बॉक्स, CSS ग्रिड लेआउट, अॅनिमेशन ट्रान्झिशन, रिस्पॉन्सिव्ह डिझाईन आणि मीडिया क्वेरीज इथे नक्की वाचा, कारण की रिस्पॉन्सिव्हनेस बनवणं खूप आजच्या काळात इम्पॉर्टंट आहे. जावास्क्रिप्टमध्ये तुम्ही वाचू शकता डॉम मॅनिप्युलेशन, इव्हेंट अँड लिस्नर्स, फेच एपीआय, एजाक्स, ES6 प्लस मॉड्यूल्स, करंटली प्रॉमिसेस, क्लोजर्स, कॉलबॅक, असिंक अवेट हेही खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर फेज 2 मध्ये आपण मूव्ह करू पायथन कोर प्लस ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कडे. जसं की आपल्याला माहिती आहे की पायथन जी आहे ती ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, तर ती आपल्याला इथे मास्टर करावी लागणार. सगळ्यात पहिले कोर पायथन मध्ये व्हेरिएबल्स, लूप्स, फंक्शन्स, एक्सेप्शन्स, कॉम्प्रिहेन्शन्स तुम्ही वाचू शकता. सेकंड, उप्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये क्लासेस, ऑब्जेक्ट्स, इनहेरिटन्स, एन्कॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम वाचू शकता. थर्ड, मॉड्यूल्स अँड पॅकेजेस. PIP काय असते, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट कसं सेटअप करायचं, इम्पोर्टिंग कशी करायची डॉक्युमेंटसाठी, प्रोजेक्टचं स्ट्रक्चर कसं बिल्ड करायचं, ह्या सगळ्या गोष्टी. फाईल इनपुट आउटपुट, APIs म्हणजे फाईल्स रीड करणं, राईट करणं, जेसन मध्ये पास करणं, की व्हॅल्यू पेअर मध्ये रिक्वेस्ट करणं लायब्ररीसाठी. तर या सगळ्या गोष्टींसाठी शिकण्यासाठी तुम्ही टार्गेट करू शकता 3 to 4 वीक्स. इथे तुम्ही कमांड लाईन इंटरफेस टास्क मॅनेजर बिल्ड करू शकता, जिथे स्टोरेज जी आहे ती फाईलमध्ये तुम्ही करू शकता. नंतर फेज 3 मध्ये आपण बॅकएंडकडे ज्यावेळेस वळतो, तर तुम्ही सिलेक्ट करू शकता आयदर Django किंवा फ्लास्क किंवा फास्ट एपीआय. दोन्ही पण आपल्या आपल्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. डिपेंडिंग अपॉन द प्रोजेक्ट, डिपेंडिंग अपॉन द वेटेज ऑफ द प्रोजेक्ट, तुम्ही आयदर Django किंवा फास्ट इम्प्लिमेंट करू शकता. तर Django फॉलो करते MVT आर्किटेक्चर, बिल्ट इन ऍडमिन पॅनल तुम्हाला इथे भेटून जातो. Django ORM आहे, ऑथेंटिकेशन सिस्टम आहे, टेम्पलेट इंजिन आहे. फास्ट एपीआय नावातच आहे की थोडासा स्लाइटली फास्ट आहे. का? कारण की इथे असिंक्रोनस बिहेवियर खूप जास्त सपोर्ट करते. म्हणजेच असिंक अवेट सपोर्ट आहे, ऑटो ओपन एपीआय डॉक्स आहे, पायडेंटिक व्हॅलिडेशन्स आहे, डिपेंडन्सी इंजेक्शन्स आहे. म्हणूनच फास्ट एपीआय लाइटनिंग फास्ट आहे. तर स्मॉल स्केल प्रोजेक्ट्स असेल जे तुम्हाला फास्टर ग्रो करायचे आहे, फास्टर स्केल करायचे, फास्ट त्यांचा रिस्पॉन्स टाइम असला पाहिजे, तिथे तुम्ही फास्ट एपीआय यूज करू शकता.
अगेन बॅकएंड डेव्हलपमेंट मध्ये रेस्ट एपीआय झाले, JWT ऑथेंटिकेशन, ORM क्वेरीज, मिडलवेअर, सिरियलायझर्स हे इम्पॉर्टंट आहे. टार्गेट करा 4th-5th वीक साठी, बिल्ड करा तुमचा एक फुल्ली वर्किंग रेस्ट एपीआय विथ क्रड आणि नक्की तिथे इम्प्लिमेंट करा JWT जेसन वेब टोकन ऑथेंटिकेशन. जसं लॉग इन आपण साइन अप करतो तिथे जेसन वेब टोकन्स आपण युज करतो, तर जेसन वेब टोकन्स तुम्ही बॅकएंड मध्ये इथे शिकू शकता. आणि शिकणे इम्पॉर्टंट आहे, कारण की इंटरव्ह्यूच्या पर्स्पेक्टिव्ह जर का आपण बोललं तर JWT टोकन्स आज खूप जास्त विचारले जातात. फेज 4. आता आपण बेसिक्स ऑफ वेब फंडामेंटल्स बघितले, पायथन फेज 2 मध्ये बघितली, बॅकएंड डेव्हलपमेंट हे बघितलं आपण पायथनच्या मदतीने जँगो, फास्ट किंवा फ्लास्क एपीआय मध्ये आपण करू शकतो. फेज 4 मध्ये फ्रंट एंड ऍक्च्युअली बिल्ड करणं ते करू शकता तुम्ही रिॲक्ट जेएसच्या मदतीने. कसं? तर रिॲक्ट जेएस आज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर फ्रेमवर्क आहे फ्रंट एंड बिल्ड करण्यासाठी. इथे तुम्हाला शिकावं लागेल कंपोनेंट्स काय असतात, जेएस सिंटॅक्स काय असतं, प्रॉप्स काय असतात, स्टेट काय असतात, हुक्स मध्ये यूज स्टेट, यूज इफेक्ट, यूज कॉन्टेक्स्ट, यूज मेमो, यूज कॉलबॅक, यूज रेफ, खूप सारे हुक्स आहे, तेही तुम्ही यूज करू शकता. रिॲक्ट राउटर जी स्टेट मॅनेजमेंट लायब्ररी आहे तीही तुम्ही रिॲक्ट सोबत यूज करू शकता. फेचिंग फॉर एपीआयज, ऍक्सिओस किंवा फेच हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही डेटाला आदान प्रदान करता फ्रंट एंड आणि बॅक एंड मधून, फेचिंग मध्ये ऍक्सिओस किंवा फेच तुम्ही इथे यूज करा. तर 3 to 4 वीक्सचा परत ही जर्नी असणार आहे रिॲक्ट पूर्ण कम्प्लीट करण्यासाठी. तर फुल स्टॅकचा फ्लो या पद्धतीमध्ये राहील की फ्रंट एंड मध्ये तुम्ही यूज करू शकता रिॲक्ट जेएस, HTTP रिक्वेस्ट तुम्ही थ्रू कॉल करू शकता तुमच्या जांगो पायथन बॅकएंडला, आणि या जांगो पायथन बॅकएंड जो आहे तो कनेक्ट असतो डेटाबेस सोबत. म्हणजे डेटा इथून फेच होऊन पायथन बॅकएंड मध्ये जाईल, बॅकएंड मध्ये डेटा प्रोसेस होईल, HTTP रिक्वेस्ट थ्रू तो परत फ्रंट एंड कडे जाईल, म्हणजे युजरकडे वापस तो जाईल. 5th phase, databases. Databases is again one of the important factor ज्यावेळेस तुम्ही फुल स्टॅक डेव्हलपमेंट बनता. का? कारण की फक्त फ्रंट एंड आणि बॅक एंडनी फुल स्टॅक डेव्हलपमेंट बनत नाही आणि त्याने काम चालत नाही. तुम्हाला डेटाबेसही शिकावे लागतात. तर कोणते कोणते डेटाबेस आहेत? जर का तुम्ही एकदम बिगिनर फ्रेंडली अप्रोच यूज करतात, तर तुम्ही स्टार्ट करू शकता SQLite सोबत, है ना. लर्निंग डेव्हलपमेंटसाठी एकदम बरोबर आहे. तुम्ही प्रोडक्शन लेवल ऍप्लिकेशन जर का बनवत असाल तर तुम्ही जाऊ शकता PostgreSQL सोबत. आणि तुम्हाला तुमचे डेटाबेसची जी रिट्रीव्हल स्पीड आहे ती फास्ट करायची आहे, तुम्ही यूज करू शकता रेडिस कॅशिंग लेअरसाठी. ठीक आहे. तर PostgreSQL मध्ये रिलेशनल टेबल्स असतात, टेबल्स जॉईन रोज अँड कॉलम्स थ्रू ऑल द सिक्वलच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला PostgreSQL मध्ये भेटतील. तशा ऍसिड प्रॉपर्टीज झाला, Django ORM इथे यूज करू शकता तुम्ही, Heroku, AWS, रेडिस पण रेडी इथे भेटतात. SQLite झिरो कॉन्फिग सेटअप, जास्त काही सेटअप करायची गरज नाही, सिंगल फाईल डेटाबेस आहे, डिफॉल्ट भेटून जातो तुम्हाला Django मध्ये, परफेक्ट फॉर प्रोटोटाइप्स. बिगिनर फ्रेंडली, गो विथ SQLite. थोडंसं प्रोडक्शन लेवल जर का डिप्लॉयमेंट वरती तुम्हाला जायचं आहे, गो विथ PostgreSQL. आणि ज्यावेळेस कॅशिंग करायचे आहे, गो विथ रेडिस. इन मेमरी की व्हॅल्यू पेअर स्टोअर करते, सेशन कॅशिंग आहे, रेट लिमिटिंग इथे लावू शकता, क्लिअर की टास्क क्यू ही तुम्ही इथे यूज करू शकता. 2 to 3 वीक्सची ही तुमची जर्नी असू शकते. कनेक्ट करा PostgreSQL ला तुमच्या Django ऍप सोबत आणि रेडिस सोबत टू क्रिएट युअर बॅकएंड. ठीक आहे. आता फक्त फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेसेस शिकून संपत नाही, तुम्हाला डेव्हऑप्सचे बेसिक्सही माहित पाहिजे. तर मास्टरी करा गेट अँड गिटहब. ऍटलीस्ट या 3 गोष्टी ज्या स्क्रीनवरती दिसत आहे त्यामधली गिट अँड गिटहब तुम्हाला येणं अनिवार्य आहे, त्याशिवाय तुम्ही फुल स्टॅक डेव्हलपर बनू शकत नाही. गिट अँड गिटहब मध्ये गिट इनिट, इनिशियलाइज कसं करायचं, रिपोजिटरी क्लोन कशा करायची, पुल रिक्वेस्ट, पुश रिक्वेस्ट कशी असते, नंतर मर्ज काय असते, मर्ज कॉन्फ्लिक्ट कसा रिझॉल्व्ह करायचा, या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. ब्रांचिंग स्ट्रॅटेजी ही माहिती पाहिजे. गिटहब मध्ये CI/CD पाईपलाईन कसे बिल्ड करायचे त्याही तुम्हाला जमलं पाहिजे. त्यानंतर थोडं ऍडव्हान्स मध्ये मूव्ह केलं तर तुम्ही यूज करू शकता डॉकर फाईलचे बेसिक्स, डॉकर कंपोज, YML, कंटेनरायझेशन कसं बनवतात Django ऍपसाठी, आणि एन्व्हायरमेंटल व्हेरिएबल्स कसे सेट करायचे हे तुम्ही डॉकर मध्ये शिकू शकता. त्यानंतर क्लाउड डिप्लॉय, आयदर तुम्ही Heroku वरती डिप्लॉय करा, इझी स्टार्ट आहे, रेंडर आहे, नेटलिफाय आहे, तर भरपूर काही तुम्हाला डिफरंट वेबसाईट्स अवेलेबल आहेत, तिथे तुम्ही तुमचे जे प्रोडक्शन लेवलचे जे सॉफ्टवेअर बिल्ड केले आहेत, बॅक एंड फ्रंट एंड बिल्ड केले आहेत, ते तुम्ही डिप्लॉय करू शकता. AWS EC2 इन्स्टन्सेस आहे, RDS बेसिक्स तुम्ही यूज करू शकता, Nginx यूज करू शकता, Ganaicon यूज करू शकता. त्यानंतर एन्व्हायरमेंट कॉन्फिग्स ही तुम्ही इथे यूज करू शकता डिप्लॉयमेंटसाठी. Nginx इज अगेन पायथन ज्यावेळेस तुम्ही यूज करता किंवा कोणतेही बॅकएंड सिस्टम तुम्ही बनवत असाल तर Nginx नक्की ट्राय करा, तुम्हाला जरूर इथे फायदा होईल. त्यानंतर फेज 7 फेज मध्ये ज्या पण टूल्स टेक्नॉलॉजीज तुम्ही आतापर्यंत शिकल्या आहात त्या इम्प्लिमेंट करा टू क्रिएट ऍक्च्युअल प्रोजेक्ट्स. बिगिनर फ्रेंडली प्रोजेक्ट वरती जायचं असेल तर ब्लॉक प्लॅटफॉर्म सिम्पल आहे, क्लीन आहे,
आणि ब्लॉक प्लॅटफॉर्म झाला, ई-कॉमर्स स्टोअर झाला, रिअल टाईम चॅट ॲप्लिकेशन झाले. हे मी का बिल्ड करण्यासाठी सांगतोय, तुम्ही रिझ्युमे इम्पोर्टन्स तुम्ही म्हणता की सगळेच आजकाल ई-कॉमर्स स्टोअर बनवतात, सगळेच ब्लॉक प्लॅटफॉर्म बनवतात, सगळेच रिअल टाईम चॅट ॲप्लिकेशन बनवतात. पण सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट आहे की ई-कॉमर्स स्टोअर, ब्लॉक प्लॅटफॉर्म, चॅट ॲप्लिकेशन बनवण्यासाठी रिसोर्सेस जे अवेलेबल आहे, जे हे बनवताना जे तुम्ही शिकतात गोष्टी, त्यावरती आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. जी आउटकम आहे ई-कॉमर्स स्टोअर जरी तुम्ही बनवला, तुम्ही रिझ्युमेसाठी नका बनवू. तुम्ही शिकण्यासाठी बनवा ॲक्चुअली मध्ये हे प्रोजेक्ट्स. ठीक आहे. तर ब्लॉक प्लॅटफॉर्ममध्ये Django, PostgreSQL, Reactला यूज करून बनवू शकता. ज्यामध्ये तुम्ही युजर ऑथेंटिकेशन प्रोफाइल बनवा, मार्कडाउन पोस्ट एडिटर बनवा, कमेंट आणि लाइक करू शकता, है ना. रेस्ट एपीआय मध्ये बॅकएंड तुम्ही बनवू शकता. त्यानंतर मूव्ह करा थोडासा इंटरमिडिएट प्रोजेक्ट, थोडासा मोठ्या स्केलवरती ई-कॉमर्स स्टोअर बनवायचा प्रयत्न करा. जिथे तुम्ही Django यूज करू शकता, बॅकएंडसाठी Stripe यूज करू शकता, पेमेंट गेटवेसाठी React यूज करू शकता, फ्रंट एंडसाठी Redis फॉर कॅशिंग लेयर, है ना. इथे तुम्ही काय काय करतात, प्रोडक्ट कॅटलॉग आणि कार्ट बनवा, Stripe पेमेंट इंटिग्रेशन तुम्ही करा, ऑर्डर मॅनेजमेंट ही ट्रॅक करू शकते. ॲडमिन डॅशबोर्ड तर इम्पॉर्टंट आहेच ई-कॉमर्स प्रोजेक्टसाठी. थर्ड प्रोजेक्ट रिअल टाइम चॅट ॲप्लिकेशन. आता आपण बघतोय बिगिनर असणार किंवा स्टार्टिंगपासून सुरुवात करतात. ब्लॉक प्लॅटफॉर्म झाला तर या ई-कॉमर्स स्टोअरवरती. ई-कॉमर्स स्टोअर झाला तर बनवा रिअल टाइम चॅट ॲप्लिकेशन. आणि मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे आउटकम नाही. आपली जी प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये आपण बिल्ड करतोय, ती इम्पॉर्टंट आहे समजून घेणं. स्वतःहून विदाऊट यूज ऑफ एनी एआय स्वतःहून तुम्ही बिल्ड करू शकता का? मी जरूर म्हणेन, काही कुठे चुकलात, काही एरर्स आले, तर नक्की हेल्प घ्या. पण ट्राय करा पहिले स्वतःहून शिकायसाठी. ठीक आहे. रिअल टाईम चॅट ॲप्लिकेशन्समध्ये तुम्ही वेब सॉकेट कनेक्शन्स यूज करू शकता. इथेही जेडब्ल्यूटी ऑथेंटिकेशन आणि रूम्सची गरज पडेल. ऑनलाईन प्रेझेन्स इंडिकेटर बनवू शकता आणि मेसेज हिस्ट्री तुम्ही यूज करू शकता. डेटाबेसचा इथे परत खूप मोठा यूज केस आहे. तर मंथ 6 मध्ये 6 महिन्यामध्ये लर्निंगची जी टाईमलाईन आहे, ती डिस्ट्रिब्यूट केली आहे मी स्क्रीनवरती. मंथ 1 मध्ये तुम्ही वेब फंडामेंटल्स आणि पायथन गो रूट्स वरती जाऊ शकता. मंथ 2 वरती Django सेटअप, मॉडेल्स, ORM कसे क्रिएट करायचे त्यावर जाऊ शकता. रेस्ट एपीआयज, जेडब्ल्यूटी ऑथेंटिकेशन इथे शिकू शकता. मंथ 3 मध्ये React.js प्लस एपीआय इंटिग्रेशन. React.js काय असतं, कसं इम्प्लिमेंटेशन करायचं, कसे कंपोनंट्स बनवायचे, हुक्स काय असतात, कसे इम्प्लिमेंट करायचे हे शिकू शकता. वीक 11 मध्ये डेटाबेसेस, PostgreSQL, Redis वरती जा. वीक 12 मध्ये Docker डिप्लॉयड ऑन Heroku. आणि वीक 4 मध्ये तुम्ही स्टार्ट करा तुमचा फर्स्ट प्रोजेक्ट बिल्ड करणं, जे की आहे तुमचा ब्लॉग प्रोजेक्ट फुल स्टॅकसाठी. मंथ 5 मध्ये तुम्ही जाऊ शकता ई-कॉमर्स प्रोजेक्ट बनवण्यासाठी. मंथ 6 मध्ये तुम्ही चॅट ॲप्लिकेशन बनवा, तुमचा पोर्टफोलिओ पॉलिश बनवा, तुमचे रिझ्युमेस बनवा आणि इंटरव्ह्यूसाठी ॲप्लिकेशन्स द्या. ठीक आहे. 6 मंथ्स हा जो आहे, हा तुम्हाला जी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर केली, ती आता इंटरव्ह्यू रेडी तुम्हाला बनू शकते. तुमच्या लाईव्ह प्रोजेक्ट्स इथे बनू शकता. तुम्ही GitHub पोर्टफोलिओ तुमचा चांगला चांगला होऊ शकतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ॲट दी एंड ॲप्लिकेशन फॉर ऑल द जॉब्स फाइंड करा. तुमच्या आजूबाजूला, तुमच्या नेबरिंग सिटीजमध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या सिटीमध्ये किती पायथन डेव्हलपर, पायथन फुल स्टॅक डेव्हलपमेंटचे जॉब्स आहेत किंवा रिमोट जॉब्सलाही तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. टूल्स आणि रिसोर्सेस कोणते कोणते यूज करायचे या जर्नी थ्रू मी ते सांगतो. व्हीएस कोड तुम्ही यूज करू शकता, जिथे पायथन एक्सटेन्शन्सही आहे आणि फ्री कोड एडिटर आहे. आजच्या काळामध्ये व्हीएस कोडला कॉम्पिटिशनसाठी कर्सर, अँटी विंडसर्फ असे डिफरंट टाइप्स, हिरोही आहे. असे डिफरंट टाइप्स ऑफ तुम्हाला आयडीज भेटून जातील. बट स्टील स्टार्ट विथ व्हीएस कोड बेसिक आहे. ट्राय करू शकता पोस्टमन एपीआय टेस्टिंगसाठी. GitHub यूज करू शकता व्हर्जन कंट्रोल आणि पोर्टफोलिओ शोकेस करण्यासाठी. Docker डेस्कटॉप लोकल कंटेनर मॅनेजमेंट इथे येऊ शकते. पीजी ॲडमिन 4 ही तुम्ही यूज करू शकता PostgreSQL डेटाबेसला मॅनेज करण्यासाठी. लर्निंग रिसोर्सेस ही मी राइट साइडमध्ये तुमच्यासोबत शेअर केले आहेत. तेही तुम्ही बघू शकता. Django आहे, फास्ट एपीआय आहे, React आहे, फुल स्टॅकचा roadmap.sh ही पण एक खूप इम्पोर्टंट वेबसाईट आहे, जिथे तुम्हाला डिटेलमध्ये ॲक्चुअली रोडमॅप वन बाय वन कसं जायचं ते दिसेल. तर आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आहात, की पायथन फुल स्टॅक डेव्हलपर बनण्यासाठी कोणत्या-कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत. तर नक्की ह्या 6 मंथ्सला फॉलो करा. पायथन फुल स्टॅक डेव्हलपमेंट बना. कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणती नवीन टेक्नॉलॉजी एक्सप्लोर करत आहात. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोइंग. थँक यू फॉर वॉचिंग.